आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांना प्रथम मी वंदन करतो। बंधू आणि भगिनींनो, माझ्याकडे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी आलेली आहे। मित्रहो, भारतात जे अनेक अर्थतज्ञ व विचारवंत आहेत त्यापैकी नरेंद्र जाधव हे एक आहेत। त्यांचे कार्य देशाच्या पातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचे आहे। 1980च्या दशकानंतर भारतीय समाजात शैक्षणिक तज्ज्ञ जे आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, पॉलिसी मेकर आहेत, अतिशय जाणकार सामाजिक शास्त्रज्ञ आहेत, त्यापैकी नरेंद्र जाधव हे एक आहेत। ज्यांच्या पुस्तकाच्या प्रती हजारो लाखो विकल्या गेल्या त्या अशा पुस्तकाचेही लेखक आहेत। त्यांच्या या व्यक्तिमत्वामुळेच भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे ते सदस्य झाले। भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना आपल्या शासनात सामावून घेतले। आज डॉक्टर नरेंद्र जाधव हे भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे सदस्य आहेत आणि त्यांनी सदस्य म्हणून भारत सरकारची पॉलिसी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका व योगदान दिले आहे। भारतीय शिक्षण पद्धती, खेळ, क्रीडा, यूथ, सामाजिक न्याय यामध्ये त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे। नरेंद्र जाधव यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठ व USA मधून झाले आहे। 1973मध्ये डॉक्टर जाधव यांनी मुंबई विद्यापीठातून BSc केले। 1975मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात MA केले। 1986मध्ये अर्थशास्त्र या विषयात USA मधून त्यांनी PhD ही सर्वोच्च डिग्री संपादन केली। 24 ऑगस्ट 2006 ते 15 जून 2009 पर्यंत ते पुणे विद्यापीठामध्ये कुलगुरू हे पद त्यांनी भूषविले आणि आपल्या कार्याने पुणे विद्यापीठाचा लौकिक जगात वाढविला। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या दर्जाचे त्यांनी कार्य केले। मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून 31 वर्ष कार्यभार सांभाळला। आंतरराष्ट्रीय जागतिक मुद्रा निधी या संस्थेला त्यांनी सल्लागार म्हणून महत्त्वाचे मार्गदर्शन केले। 2006मध्ये त्यांनी अफगाणिस्तानला मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम केले। 1988मध्ये इथिओपिया सरकारला आर्थिक सल्लागार म्हणून कार्य केले। 2008ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याची आत्महत्या या विषयावर जो रिपोर्ट तयार करण्यासाठी एक महत्त्वाची सदस्य कमिटी नेमली होती, त्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे काम केले। तो अहवाल सरकारला सादर केला। नरेंद्र जाधव यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे कार्य केले आहे। ते प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व प्रख्यात लेखक म्हणून ते सगळ्या देशाला परिचित आहेत, जगाला परिचित आहेत। त्यांनी 100 रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, संशोधनपर लेख लिहिलेले आहेत, 14 पुस्तके आर्थिक व सामाजिक प्रश्नावर लिहिली आहेत। नुकतेच त्यांनी मराठी भाषेत रवींद्रनाथ टागोर वर 2 पुस्तके लिहिली आणि टागोरांच्या कवितेचे मराठीत भाषांतर केले। 2011मध्ये रवींद्रनाथ टागोर युग निर्माता विश्वमानव हे पुस्तक व 2011मध्येच रवींद्रनाथ टागोर समग्र साहित्य दर्शन त्यांनी प्रसिद्ध केले आहे। 2010मध्ये भयशून्य चित्त येथे रवींद्रनाथ यांच्या 151 प्रातिनिधिक कविता प्रकाशित केल्या। 1992मध्ये मराठीत डॉक्टर आंबेडकर आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे आणि अतिशय गाजले आहे। 1992मध्ये त्यांनी डॉक्टर आंबेडकर आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान हे इंग्रजीत पुस्तक प्रकाशित केले। आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक 1993मध्ये त्यांनी प्रकाशित केले। आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे वैशिष्ट्य हे आहे की प्रकाशनाच्या दिवशीच संपूर्ण पुस्तकाची आवृत्ती विक्री गेली। खरं तर मी असं म्हणेन की भारतामध्ये जेवढ्या काही प्रांतिक भाषा असतील तो मोठा विक्रम या त्यांच्या पुस्तकांनी हा मोडला आणि एक नवा इतिहास मित्रहो घडवलेला आहे। आणि विशेष त्याचं महत्त्व असं आहे की हे सगळं आंबेडकरी चिंतनातून आणि आंबेडकरी तत्त्वज्ञानातून हा वारसा त्यांना लाभला आणि त्याच्यामुळेच मराठी भाषेला सुद्धा हे मोठेपण त्यांच्या या ग्रंथांनी प्राप्त करून दिले आहे। 1 लाख प्रतीची महाजंबो आवृत्ती निघालेले हे भारतीय भाषेमधील पहिले पुस्तक आहे। प्रचलित पद्धतीचे मोजमाप केले तर या पुस्तकाच्या 160 आवृत्ती प्रकाशित होतात।
मित्रहो, मराठी भाषेमध्ये 1000 किंवा 2000 अशीच आवृत्ती एका पुस्तकाची निघत असते आणि ही आवृत्तीसुद्धा 4-4, 10-10 वर्ष खपत नाही. ही मराठी भाषेची प्रकाशन व्यवसायामधली स्थिती आहे. हे त्यांचं जे काम आहे हे खरोखर हे काम जागतिक इतिहासाचा रेकॉर्ड मोडणारं असं हे काम आहे. या पुस्तकात देशी विदेशी अशा 20 भाषेमध्ये त्यांनी ते प्रकाशित केलेले आहे आणि 5 लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या गेलेले हे मराठीतील एकमेव पुस्तक असावे असे आहे. 14 ऑक्टोबर 1912ला बोल महामानवाचे या नावाने डॉक्टर आंबेडकरांची 500 मर्मवेधी भाषणे त्यांनी 3 खंडामध्ये प्रकाशित केली. खंड पहिला आत्मनिवेदनपर भाषणे, अनुयायी मार्गदर्शन व डॉक्टर आंबेडकरांच्या भाषणांची सूची. खंड दुसरा सामाजिक, आर्थिक आणि कायदा संविधानविषयक भाषणे. खंड तिसरा राजकीय भाषणे, अवर फादर अँड अस, डॉक्टर आंबेडकर इकॉनॉमिक्स थॉट ऑफ अँड फिलॉसॉफी, मायक्रो इकॉनॉमिक्स, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ए सेमिनल, कॉस्ट बेनिफिट अशा पद्धतीचे इंग्रजी व मराठी भाषेमध्ये त्यांनी विविध पुस्तकं प्रकाशित केलेली आहे. त्यांच्या आर्थिक, सामाजिक, वैचारिक कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा प्राप्त झाले आहे. मित्रहो, त्यांच्या पुरस्कारांची मी इथे यादी वाचली तर ती अतिशय मोठी आहे. नरेंद्र जाधव यांना मिळालेले विविध देशातील हे 61 पुरस्कार आहेत आणि त्याच्यामधला जो पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2013, महाराष्ट्र गुजराती समाज मुंबई, हा त्यांना 25 मे 2013मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. चैतन्यदीप पुरस्कार हा 2013मध्ये आहे. महर्षी वाल्मिक राष्ट्रीय पुरस्कार बिहारमध्ये हा 2013मध्ये दिलेला आहे. पुरुषोत्तम पुरस्कार PK अण्णा पाटील फाउंडेशन महाराष्ट्र ऑक्टोबर 2013मध्ये दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांना इंग्रजी भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमधले सुद्धा आणि विविध घटक राज्यामधले सुद्धा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे. नाहा आपटे स्मृती पुरस्कार रवींद्रनाथ टागोर समग्र जीवन दर्शनासाठी सुद्धा त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. इंदिरा संत पुरस्कार आहे, सावित्रीबाई फुले पुरस्कार आहे, संतदेव मामलेदार यशवंत गौरव पुरस्कार आहे, भीमराव डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मृती पुरस्कार आहे, राजीव गांधी स्मृती पुरस्कार आहे, केशरी गौरव सन्मान पुरस्कार आहे. विशेष म्हणजे न्यायमूर्ती म.गो. रानडे पुरस्कार हा सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. यशवंतराव चव्हाण पुरस्कार आहे, महात्मा फुले पुरस्कार आहे, नाशिक भूषण पुरस्कार आहे, नेमिनाथ जैन पुरस्कार आहे, भारत ज्योती पुरस्कार 2007मध्ये देण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय पुरस्कार हा सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा 2007मध्ये देण्यात आलेला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस साहित्य गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. नंतर त्यांना काही विद्यापीठांनी ऑनररी डिलीट ही पदवीसुद्धा त्यांना प्रदान केलेली आहेत आणि एकूणच त्यांचं हे संपूर्ण USA त्यांना 1986मध्ये अवॉर्ड्स मिळालेले आहेत. या सगळ्या याच्यावरून माझ्या हे लक्षात आलेलं आहे की नरेंद्र जाधव हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी या देशाच्या पातळीवर सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम केलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मोठं काम केलेलं आहे. ज्यावेळेस मी त्यांचा संपूर्ण परिचय वाचत होतो त्यावेळेस महाराष्ट्रामधील असं मोठे सगळ्या महाराष्ट्रामधल्या मोठ्या शहरांनी त्यांची कार्याची दखल घेतलेली आहे आणि इतकंच नव्हे तर भारतामधल्या बिहार, ओरिसा, कर्नाटका, दक्षिण भारत, उत्तर भारत या सगळ्या घटक राज्यामध्ये त्यांच्या कार्यांचा गौरव केलेला आहे आणि याच्यामुळे नरेंद्र जाधव ही त्यांची बुद्धिमत्ता ही सिद्ध होते. नरेंद्र जाधव हे 1975मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र हा विषय घेऊन MA होतात आणि 1986मध्ये ते PhD प्राप्त करतात. वयाच्या 33व्या वर्षी PhD होतात तेव्हापासून त्यांच्या उच्च ज्ञानाचा प्रवास अगदी तरुण वयात आरंभ होतो आणि तो ज्ञानाचा प्रवास झपाट्याने भारतभर व जगभर वाढत जातो. 1983मध्ये बेस्ट इंटरनॅशनल स्टुडंट्स अवॉर्ड त्यांना USA मिळतो आणि तेव्हापासून 2013पर्यंत त्यांना सातत्याने विविध पुरस्कार प्राप्त होत जातात. 61 पुरस्काराचे ते धनी आहेत. इंग्रजी व मराठी भाषेत लेखन करणारे ते थोर लेखक आहेत. असे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यक्तिमत्व आपल्या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमाला पहिले व्याख्यान गुंफण्यास मिळाले आहेत.
त्यांनी आमच्या या व्याख्यानाला होकार दिला, त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयातर्फे आणि व्यक्तिगत त्यांचे आभार मानतो आणि त्यांचा परिचय इथेच आटोपता घेतो. धन्यवाद. जय भीम. इथे मंचकावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, आपल्यामध्ये असलेले सर्व मान्यवर, माझे बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम महाकारुणी तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं या महाविद्यालयाच्या आजी माजी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज इथे या कॉलेजमध्ये, या महाविद्यालयामध्ये आल्याचा मला अगदी मनापासून आनंद वाटतो. या कॉलेजबद्दल खूप चांगलं मी ऐकलेलं आहे, त्यामुळे या कॉलेजमध्ये यायला मी उत्सुक होतो. इथे येण्याचा हा योग आलेला आहे. गेल्या 50 वर्षाच्या वाटचालीमध्ये या महाविद्यालयाने जी एक दैदिप्यमान अशी परंपरा तयार केलेली आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला भूषण आहे. मला सांगण्यात आलं की हे विदर्भातलं सगळ्यात महत्त्वाचं कॉलेज आहे, विदर्भातलं सगळ्यात सॉट आफ्टर म्हणता येईल अशा प्रकारचं महाविद्यालय आहे. सगळ्यांना इथे प्रवेश हा प्रथम पसंतीचं हे कॉलेज आहे असं मला सांगण्यात आलं. मला असं वाटतं की हे महाविद्यालय म्हणजे केवळ विदर्भाला भूषण आहे असं नाही, तर ते सगळ्या महाराष्ट्राला भूषण असलेलं हे महाविद्यालय आहे. आणि त्यातून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं आणि त्याही पेक्षा विशेष म्हणजे दीक्षाभूमीवर असलेलं हे महाविद्यालय, त्यामुळे याचं महत्त्व हे प्रत्येकासाठी अतिशय खूप मोठं असं आहे. आणि म्हणूनच या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, त्या व्याख्यानमालेमध्ये प्रथम पुष्प गुंफण्यासाठी मला बोलावण्यात आलं, याचा मला अतिशय मनापासून आनंद वाटतो आणि हा माझा अतिशय मोठा बहुमान आहे असं मला वाटतं. हे सुरुवातीलाच मी सांगतो. माझे मित्र प्रकाश खरात यांनी माझा विस्तृत परिचय करून दिलेला आहे आणि त्याबद्दल खरं म्हणजे या परिचय करून देणाऱ्या लोकांचा मी फार धसका घेतलेला असतो, कारण हे कधी काय बोलतील याचा काही नेम नसतो आणि तुम्हाला असले नसलेले अनेक गुण चिकटवतात आणि त्यामुळे मी धसका घेतलेला असतो. पण माझे मित्र प्रकाश खरात यांनी अतिशय उत्तम अशी माझी ओळख करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. पण त्यांनी पुरस्काराची जी यादी वाचली, त्या यादीमध्ये फार एक महत्त्वाचा पुरस्कार तुम्ही मिस केलेला आहे, हे मला मुद्दाम सांगायचं वाटतं. कारण तुम्ही जो बायोडेटा वापरला आणि ज्याचा उल्लेख करण्यात आला की माझा बायोडेटा 29 पेजेसचा आहे, तो काय झालेला आहे, माझी वेबसाईट मी गेले वर्षभर अपडेट केलेली नाही म्हणून तो 29 पानांचा आहे. ते आता पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये मी अपडेट करणार आहे, त्यावेळी तुम्ही पहा त्यामध्ये किती भर पडलेली असेल. एक पुरस्कार महत्त्वाचा ज्याचा उल्लेख खरात सरांनी केला नाही, तो मला मुद्दाम सांगायला वाटतं, कारण तो अतिशय महत्त्वाचा पुरस्कार असं मला वाटतं. फ्रेंच सरकारने, फ्रेंच गव्हर्नमेंटने नेपोलियन बोनापार्टने एक पुरस्कार तिथे सुरू केला. त्याचं नाव आहे कमांडर ऑफ अकॅडमिक पाम्स, अशा फ्रेंच नावाचा पुरस्कार जाहीर केला. तो नेपोलियनच्या काळापासून वेट 2010 साली तो पुरस्कार मला देण्यात आला आणि तो पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय मी आहे, मला मुद्दाम सांगायचं वाटतं. आज इथे मला ज्या विषयावर बोलण्यासाठी सांगण्यात आलेला आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान, आणि या विषयावरच मी बोलणार आहे. हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. किंबहुना मगाशी सांगण्यात आलं माझा परिचय करून देताना की मी पहिली 2 पुस्तकं जी लिहिली ती या विषयावर लिहिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान हे 1992 साली आलं पुस्तक, आणि त्याचबरोबर इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक थॉट्स अँड फिलॉसॉफी ऑफ डॉक्टर आंबेडकर या नावाचं पुस्तक आलं होतं. ही माझ्या आयुष्यातली पहिली 2 पुस्तकं होती आणि तेव्हापासून या विषयावरती अक्षरशः हजारो वेळा मी बोललेलो आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये खूप वर्षानंतर पुन्हा त्या विषयाकडे मी येतो आहे. पण ज्यावेळी रेड्डी मॅडम मला येऊन भेटल्या याचं निमंत्रण देण्यासाठी, त्यावेळी त्यांनीच आग्रह धरला की तुम्ही याच विषयावरती बोला, आणि म्हणून मी त्या विषयावर बोलणार आहे. या विषयाची तुम्हाला एक गंमत सांगतो, कारण या विषयाला सुरुवात कशी मी केली तेही तुम्हाला सांगतो. मगाशी सांगण्यात आलं मी रिझर्व्ह बँकेमध्ये अनेक वर्ष काम करत होतो. 31 वर्ष मी रिझर्व्ह बँकेत काम केलं. तर रिझर्व्ह बँकेत काम करत असताना एक फार महत्त्वाची आणि नाजूक जबाबदारी माझ्यावरती असे 20 वर्ष ती जबाबदारी मी पार पाडली.
त्यावेळेचे सगळे गव्हर्नर्स आणि सगळे डेप्युटी गव्हर्नर्स यांची जवळजवळ सगळी भाषणं त्याचा पहिला ड्राफ्ट मी लिहित असे. 20 वर्ष तसं काम केलेलं आहे मी. आणि त्यामध्ये तर ज्यावेळी एकदा डॉक्टर रंगराजन म्हणजे जे आता पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार मंडळ जे आहे त्याचे प्रमुख आहेत, ही द चेअरमन ऑफ दी ॲडवायझरी काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टर, डॉक्टर रंगराजन, ते एकेकाळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. आणि 1991 साली म्हणजे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दीचं वर्ष होतं, त्यावेळी मी रिझर्व्ह बँकेमध्ये मध्यम लेवलला वगैरे होतो. तर त्यावेळी डॉक्टर रंगराजन हे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते आणि त्यांच्या एका भाषणाच्या ड्राफ्टची आम्ही चर्चा करत होतो. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरसाठी किंवा डेप्युटी गव्हर्नरसाठी भाषण लिहिणं हे मंत्र्यांच्या भाषणासारखं नसतं, कारण तिथे मंत्र्यांचं बऱ्याचदा आपण ऐकतो कमीत कमी की ते सचिवांनी लिहून दिलेलं भाषण वाचून दाखवतात. तिथे तसं होत नाही रिझर्व्ह बँकेमध्ये, कारण हे सगळे विद्वान लोक असतात आणि त्यांचं भाषण लिहिण्यामध्ये मला स्वतःला खूप शिकायला मिळालं. ही वस्तुस्थिती आहे. तर ज्यावेळी मी एका भाषणाची चर्चा करत होतो डॉक्टर रंगराजन यांच्याबरोबर, त्यावेळी मी त्यांना चर्चेच्या ओघामध्ये म्हणालो की मेनी इयर्स बॅक डॉक्टर आंबेडकर सेड दिस. त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. ते म्हणाले, वाय वुड आंबेडकर से दिस? मी म्हटलं, वाय नॉट, ही सेड दिस. नो 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 नो, यू मस्ट बी किडिंग. ही सेड, यू मस्ट बी जोकिंग. वाय वुड डॉक्टर आंबेडकर से? व्हॉट डिड ही अंडरस्टँड ऑफ इकॉनॉमिक्स? पहा, आपल्या देशातल्या सर्वोत्तम अर्थतज्ञाला ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ आहेत याची कल्पना सुद्धा नव्हती, ते ज्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यावेळी मी निर्णय घेतला की या विषयावरती लिखाण झालंच पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला जे असंख्य पैलू आहेत त्या पैलूंमध्ये तोपर्यंत तरी हा एक पैलू, अर्थतज्ञ म्हणून हा जो पैलू आहे हा मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिलेला होता. त्यामुळे डॉक्टर रंगराजन यांचं म्हणणं असं होतं की डॉक्टर आंबेडकर वॉज अ लिगल लुमिनरी, व्हॉट डिड ही अंडरस्टँड ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे त्यांनी अनवधानानं, चुकीने असं म्हटलेलं होतं. परंतु त्यावेळी मला जाणीव झाली आणि मला पूर्वीपासून माहिती होतं, पण ती प्रकर्षानं जाणीव झाली की आपल्या देशातल्या सर्वोत्तम अर्थतज्ञांपैकी असलेल्या व्यक्तीला जर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ होते याची गंधवार्ता सुद्धा नसावी, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकते. आणि म्हणून मी त्यावरती काम करायला सुरुवात केली आणि लगेच एका वर्षामध्ये हे 2 ग्रंथ मी लिहिले. छोटेसे ग्रंथ आहेत ते, इकॉनॉमिक थॉट्स अँड फिलॉसॉफी ऑफ डॉक्टर आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याला अनेक पैलू आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं किती वेगवेगळे पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होते. त्यामध्ये हा एक जो पैलू आहे तो दुर्लक्षित राहिलेला आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या पदव्यांमध्ये एक बॅरिस्टरची पदवी सोडली तर बाकीच्या सगळ्या पदव्या या अर्थशास्त्रामध्ये आहेत. ते पहिल्यांदा अर्थतज्ञ होते आणि मग बाकीचं सगळं होते. म्हणजे त्यांनी 1915 साली अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये MA ची डिग्री मिळवली, ती इकॉनॉमिक्स हा विषय घेऊन. नंतर त्याच कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी PhD ची डिग्री मिळवली 1917 साली, ती इकॉनॉमिक्स हाच विषय घेऊन. त्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला ते असताना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी त्यांनी मिळवली, ती सुद्धा अर्थशास्त्र याच विषयामध्ये. ज्यावेळी ते अर्थशास्त्राचा लंडनमध्ये अभ्यास करत होते त्याच वेळी त्याच्याबरोबरच त्यांनी बॅरिस्ट्रीचा अभ्यास केला आणि एकाच वेळी ते डॉक्टर ऑफ सायन्स आणि बॅरिस्टर ॲट लॉ ग्रेज इनमध्ये त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही जगविख्यात संस्था, त्या संस्थेमधून बाबासाहेब आंबेडकरांनी DSc इकॉनॉमिक्समध्ये DSc मिळवली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या देशामध्ये अर्थशास्त्रामध्ये जगातल्या एवढ्या मोठ्या विद्यापीठातून सर्वोच्च पदव्या घेतलेल्या व्यक्तींमध्ये सगळ्यात जास्त शिकलेली किंवा सगळ्यात जास्त पदवी अर्थशास्त्रांमध्ये मिळवलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु आपल्यापैकी अनेकांना ते आता माहीत झालेलं आहे, पण तोपर्यंत अनेकांना ठाऊक नव्हतं. आणि त्याचंच प्रत्यंतर मला डॉक्टर रंगराजन यांच्या निवेदनात त्या दिवशी आलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचे हे सगळे जे पैलू आहेत
तर ज्यावेळी मी या विषयावर लिहायला सुरुवात केली आणि त्यावेळी आता तुमच्यापैकी विद्यार्थी आहेत ते त्यावेळी फार लहान असतील, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी टी व्हीवरती अनेक चर्चा घडवून आणल्या, त्यावेळी अनेक रेडिओवरती टॉक्स वगैरे झाले होते आणि सगळ्या ठिकाणी जाऊन मी एशियाटिक सोसायटीपासून तर झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन या विषयावरती भाषणं केल्याचं मला आठवतं. तर त्यावेळी एक चर्चा अशी झाली दूरदर्शनवरती. त्यावेळी दूरदर्शन एकच चॅनल होतं, आता ते रेडिओ कांदा, रेडिओ मिर्ची वगैरे बऱ्याच, तर तसे त्यावेळी चॅनल्स वगैरे काही नव्हते आणि टी व्हीमध्ये पण अगदी मर्यादितच चॅनल्स. तर त्या मर्यादित चॅनलवरती जी चर्चा झाली त्यावेळची एक चर्चा, आणि त्यावेळीच्या चर्चा सगळे लोक पाहायचे, कारण चॅनल फारच मर्यादित होते, त्यामुळे तुम्ही सर्फिंग करून दुसरीकडे जाऊ शकत नव्हता. तर एका चर्चेमध्ये यदी फडके आणि इतर लोक होते. तर मी असा प्रश्न उपस्थित केला, यदी फडके, मेपू रेगे हे सगळे ज्येष्ठ लोक होते, ग्रेट पीपल ऑफ दॅट टाइम, आणि आय वॉज व्हेरी यंग. तर मी असा प्रश्न उपस्थित केला की बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थतज्ञ म्हणून भारतीयांना फारशी माहिती नाही, याचं काय कारण असावं. तर त्याचं 2 स्पष्टीकरणं दिले गेली. एक तर काय, इंटलेक्च्युअल स्लेव्हरी, की आपण परदेशी लोकांचं लिखाण जे असेल, संशोधन असेल, त्याचं कौतुक करायला फार तत्पर असतो, परंतु आपल्या लोकांचं कौतुक करायला आपण तयार नसतो. हा एक युक्तिवाद. दुसरा युक्तिवाद असा करण्यात आला की बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात इतकी प्रचंड कामगिरी केलेली आहे की त्यामुळे त्यांची अर्थशास्त्रातली कामगिरी कदाचित झाकोळली गेली असेल, अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात आला. आणि मी लगेच सांगितलं की हा युक्तिवाद अत्यंत फसवा आहे आणि अनुल्लेखानं मारणारा हा युक्तिवाद आहे. कारण जर हे बरोबर असतं, ही दोन्ही कारणं जर बरोबर असती, तर 2 व्यक्तींची उदाहरणं मी ताबडतोब दिली. एक महादेव गोविंद रानडे, जस्टिस महादेव गोविंद रानडे, आणि दुसरे दादाभाई नवरोजी. हे दोन्ही नेते त्यांचं राजकीय काम जे आहे त्याची दखल इतिहासाने घेतलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आर्थिक क्षेत्रात जे काम केलेलं आहे त्याची सुद्धा दखल घेण्यात आलेली आहे. तिथे त्यांची कामगिरी झाकोळली गेली नाही. मात्र ते बाबासाहेब आमच्या बाबतीत असं झालंय असं म्हणणं हा एक अतिशय चुकीचा असा युक्तिवाद त्यावेळी करण्यात आला होता आणि त्याचं ते ताबडतोब मी त्याचं खंडन केलं. माझा आणखी एक युक्तिवाद त्यावेळी असा होता की सर्वसामान्यांना बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ आहेत हे माहीत नसणं एक वेळ आपण समजू शकतो, पण अर्थतज्ञांचं काय, त्यांना तर माहीत पाहिजे की नाही. अर्थशास्त्रामध्ये एक ब्रँच आहे, दॅट्स कॉल्ड हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट. इकॉनॉमिक थॉटमध्ये इंडियन इकॉनॉमिक थॉटवरची जर पुस्तकं तुम्ही तोपर्यंत आलेली पुस्तकं पाहिली, अर्थतज्ञाबद्दल त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ज्यांनी 2 आर्टिकल लिहिले, 2.5 आर्टिकल लिहिले, 2.5 म्हणजे अशा अर्थाने जॉईंट आर्टिकल म्हणून, तर अशा लोकांचा सुद्धा लहान मोठ्या अर्थतज्ञांचा उल्लेख आहे. मात्र ज्यांनी एवढी प्रभावशाली पुस्तकं अर्थशास्त्रावर लिहिली आणि ज्यांनी एवढं विपुल लेखन अर्थशास्त्रावर केलं, त्या आंबेडकरांचा फुटनोटमध्ये सुद्धा उल्लेख नाही. आणि अशी उदाहरणं मला एक उदाहरण टाकून द्या हिस्ट्री ऑफ इंडियन इकॉनॉमिक थॉटचं 1991 पूर्वी आलेल्या पुस्तकांमध्ये, ज्याच्यात बाबासाहेबांचा उल्लेख फुटनोटमध्ये सुद्धा नाही आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की देर इज मोर टू इट दॅन व्हॉट मीट्स द आईज. आणि बाबासाहेबांचं तिथे एका वेगळ्या प्रकारे मुद्दामच अनुल्लेखानं टाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. मात्र अलीकडच्या काळामध्ये त्याच्यावर बऱ्यापैकी जागृती झालेली आहे आणि आज मी तिला महाराष्ट्रातल्या आणि इतर ठिकाणी अनेक राज्यांमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यात आलेले आहेत आणि आता त्याबद्दल सर्वदूर जागृती निर्माण होते आहे. ही निश्चितपणे समाधानाची बाब आहे. बाबासाहेब आंबेडकरांची अर्थशास्त्रीय कामगिरी समजावून घेताना 2 गोष्टींचा विचार करावा लागतो. पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रावर केलेलं लिखाण हा एक भाग, म्हणजे 1923 सालपर्यंत 1913ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा अमेरिकेला गेले आणि तिथे शिक्षण घेतलं त्यांनी. 1917 साली त्यांना PhD मिळाली अर्थशास्त्रामध्ये आणि 1923 साली त्यांना डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी मिळाली. तर त्यांनी अर्थशास्त्रावरती 3 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यापैकी पहिला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथांबद्दल हा पहिला भाग झाला. त्यांनी अर्थशास्त्रावर लिहिलेले ग्रंथ हा पहिला टप्पा आहे त्यांच्या कामगिरीचा. दुसरा जो टप्पा आहे तो त्यांनी भारतात परत आल्यानंतर वेगवेगळ्या रूपामध्ये आपलं योगदान देत असताना त्यांनी जे विचार मांडले, त्यांनी जी भाषणं केली, त्यांनी जे अहवाल सादर केले, त्या सगळ्या अहवालांवरती, त्या सगळ्या भाषणांवरती त्यांच्यामधल्या अर्थतज्ञांचा एक ठसा त्याच्यामध्ये उमटलेला आहे. त्यांनी नंतर अर्थशास्त्रावर पुस्तकं लिहिली नाहीत, मात्र त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीवरती अर्थशास्त्राचा ठसा आहे. किंबहुना मी तर असं म्हणेन
की आपली जी भारतीय राज्यघटना आहे, आपलं जे संविधान आहे, तुम्ही जर भारतीय संविधानाची जगातल्या इतर संविधानांच्या बरोबर तुलना केली तर तुम्हाला असं दिसेल की भारतीय संविधानामध्ये आर्थिक स्वरूपाच्या तरतुदी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचंही कारण त्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ होते म्हणून हे झालेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर या दोन्ही टप्प्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिला टप्पा जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रावर लिहिलेल्या पुस्तकांचा, आणि दुसऱ्या टप्प्यावरती त्यांनी विविधलक्षी कामगिरी जी केली त्या सगळ्या कामगिरीवरती अर्थतज्ञ म्हणून त्यांचा जो ठसा उमटलेला आहे तो टप्पा. अशा दोन्ही टप्प्यांचा विचार आपण आजच्या या भाषणामध्ये करणार आहोत. पहिल्या टप्प्यावरती त्यांनी जी पुस्तकं लिहिली अर्थशास्त्रावरती त्यांनी अर्थशास्त्रावर 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. पहिला त्यांचा होता तो त्यांच्या MA डिग्रीसाठी लिहिलेला थिसिस. त्याचं शीर्षक होतं ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. या शीर्षकाचा त्यांनी MA थिसिस लिहिला. अगदी छोटासा आहे, 42 पानांचा छोटा थिसिस आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे तर त्यांचा PhDचं डेझर्टेशन. त्यांनी PhDचं जो प्रबंध लिहिला त्या प्रबंधाचं शीर्षक होतं द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. त्याबद्दल मी बोलणारच आहे. तिसरा ज्यांनी जो ग्रंथ लिहिला अर्थशास्त्रावरचा खूप मोठा ग्रंथ आणि अतिशय फारच महत्त्वाचा, जागतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे त्यांचा डॉक्टर ऑफ सायन्सचा प्रबंध ज्याचं शीर्षक होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन. रुपयाचा आज मी तिला जो प्रॉब्लेम चाललेला आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार नाही. मात्र बाबासाहेबांनी रुपीच्या प्रॉब्लेमबद्दल त्यावेळी 1923 साली मोठा प्रबंध लिहिला होता. द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा त्यांचा तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक विषयावरचा ग्रंथ. या तिन्ही ग्रंथांना आपण ग्रंथ समजून घेताना 2 ग्रंथांवरती आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण पहिला ग्रंथ जो आहे तो ग्रंथ म्हणता येणार नाही, 42 पानाची पुस्तिका आहे ती महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेली आहे. आपण त्यांचा PhDचा ग्रंथ आणि डॉक्टर ऑफ सायन्सचा ग्रंथ याच्याबद्दल मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं वाटतं. PhDचा त्यांचा जो प्रबंध होता त्याचं शीर्षक मी सांगितल्याप्रमाणे द टायटल वॉज द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फिनान्स इन ब्रिटिश इंडिया. काय त्यांनी बाबासाहेबांनी नेमकं केलेलं आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी 1880 ते 1920 या कालखंडामध्ये ब्रिटिश केंद्र सरकार आणि त्यावेळची ब्रिटिश राज्य सरकार, त्यावेळी प्रॉव्हिन्सेस म्हणायचे, स्टेट्स म्हणत नव्हते, 4च प्रोव्हिन्सेस होते, 3च प्रोव्हिन्सेस होते, मुंबई, बॉम्बे प्रॉव्हिन्स, मद्रास प्रॉव्हिन्स अँड कलकत्त्याचं आपलं हे 3रं प्रॉव्हिन्स. ते 3 प्रॉव्हिन्स होते. तर ब्रिटिश केंद्र सरकार आणि त्यावेळी असलेले घटक राज्य यांच्यामधले आर्थिक संबंध कसे आहेत आणि कसे असायला हवेत याची चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या PhDच्या डेझर्टेशनमध्ये केलेली आहे, द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फिनान्स इन ब्रिटिश इंडिया. तर त्यामध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग जो आहे तो म्हणजे त्यांनी विस्तृत आकडेवारी देऊन ब्रिटिश केंद्र सरकार आणि ब्रिटिश राज्य सरकार यांच्यामधले वित्तीय संबंध, इकॉनॉमिक रिलेशन्स किंवा फायनान्शियल रिलेशन्स हे कसे बदलत गेले याचा पूर्ण चिकित्सात्मक आढावा घेतलेला आहे. हा त्याचा पहिला भाग. त्यावेळी इंटरनेट वगैरे उपलब्ध नसलेल्या त्या जमान्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्नपूर्वक इतकी विस्तृत माहिती गोळा केलेली आहे आणि त्याचं विश्लेषण त्यांनी त्यामध्ये सादर केलेलं आहे. पण त्या ग्रंथाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की हे ब्रिटिश केंद्र सरकार आणि ब्रिटिश घटक राज्य यांच्यामध्ये विकसित होत गेलेले आर्थिक संबंध याची चर्चा करताना त्यांनी हे संबंध कसे असायला हवेत याची चर्चा केलेली आहे आणि त्याच्या काही नॉर्म्स त्यांनी सादर केलेल्या आहेत. त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं इतिहासाचं झालं, ही पुराणातली वांगी पुराणातच राहू दे, त्याचं आज मी तिला काय महत्त्व आहे? आज मी तिला सुद्धा त्याचं फार महत्त्व आहे. ते काय ते तुम्हाला मी सांगतो. आपल्या राज्यघटनेनुसार, ते अर्थात बाबासाहेबांनीच केलेलं आहे, आपल्या राज्यघटनेनुसार दर 5 वर्षांनी फायनान्स कमिशनची निर्मिती करण्यात येते. आपल्या देशामध्ये फायनान्स कमिशनची निर्मिती करण्यात येते. 3 महिन्यापूर्वी 14वं फायनान्स कमिशन हे निर्माण करण्यात आलं आणि माझेच पूर्वीचे बॉस YV रेड्डी हे त्याचे अध्यक्ष आहेत. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर होते, ते
पूर्वी माझे बॉस होते, आणि 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर रंगराजन होते, ज्यांनी डॉक्टर आंबेडकरांबद्दल मी म्हटलेले उद्गार काढले होते चुकून. आता हे जे वित्त आयोग आहे, हा जो वित्त आयोग आहे, फायनान्स कमिशन आहे, त्यांचं काय नेमकं काम असतं त्यावेळी त्यांचं काम असं असतं की केंद्र सरकारकडे टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू अशा मार्गानं जो महसूल गोळा होतो त्याचं वितरण कसं करायचं, केंद्र सरकारने किती ठेवायचं आणि राज्य सरकारांना किती द्यायचं, याचे निकष ठरवून द्यायचं काम हे फायनान्स कमिशन करत असतं. हे निकष ठरवून देताना आता आपल्या देशामध्ये आजपर्यंत 13 वित्त आयोगांचे अहवाल होऊन गेलेले आहेत आणि 14व्या वित्त आयोगाचं काम आता चालू आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या सगळ्यांना वित्त आयोग हे ऐकून का होईना माहिती आहे, मात्र या सगळ्या वित्त आयोगाचे जे आजपर्यंत आलेले 13 अहवाल आहेत, या सर्वांचा आधारभूत ग्रंथ जर कोणता असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा PhDचा प्रबंध आहे. याची आपल्याला कल्पना नाही आणि ज्यांनी ते रिपोर्ट लिहिले त्यांच्यापैकी फार कमी लोकांना कल्पना. इथे मुद्दा असा आहे की त्याचं आजमितीला सुद्धा अतिशय महत्त्व आहे, कारण त्यांनी केवळ इतिहासाचा लेखाजोखा मांडलेला नाही, तर त्याचबरोबर हे संबंध कसे असायला हवेत याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे ते कालातीत आहे आणि म्हणून त्या ग्रंथाचा आज सुद्धा मोल आहे. त्यांचा नंतरचा आणि शेवटचा जो ग्रंथ होता, अर्थशास्त्रावरचा शेवटचा ग्रंथ, तो होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी. प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. रुपयाचा प्रश्न, त्याचा उद्गम आणि त्याचे उपाय, हा प्रश्न त्यांनी त्याच्यामध्ये चर्चिलेला आहे. तर हा ग्रंथ माझ्या मते अर्थशास्त्रावरती भारतीयांकडून आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढे ग्रंथ लिहिले गेले असतील त्या ग्रंथांच्या शिरोमणी पदी जर काही ग्रंथांची 2-3 ग्रंथांची निवड करायची झाली तर अर्थतज्ञ म्हणून, बाबासाहेब आंबेडकरांचा फॉलोअर म्हणून नाही, अर्थतज्ञ म्हणून जर मला अर्थशास्त्रावरच्या भारतीय लेखकांनी आजवर लिहिलेल्या लेखांचं जर सूची करायची झाली आणि त्याची क्रमवारी लावायची झाली तर प्रॉब्लेम ऑफ रुपी हा बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ हा टॉप 5 मध्ये माझ्या मते तर येईल, इतका तो महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे बाबासाहेबांनी, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर असं म्हणता येईल की बाबासाहेबांनी भारतीय रुपयाचं दळणवळणाचं एक चलनाचं एक साधन, दळणवळणाचं चलन, मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून भारतीय रुपयाची उत्क्रांती कशी झालेली आहे, सन 1800 पासून ते सन 1921 या प्रदीर्घ कालखंडामध्ये भारतीय रुपयाची मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून, चलनवलनाचं साधन म्हणून जी जडणघडण झालेली आहे त्याचा साक्षेपी इतिहास त्यांनी सादर केलेला आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग जो आहे तो भारतासारख्या विकसनशील देशासाठी आदर्श चलन पद्धती कोणती, हा मुद्दा त्यांनी त्याच्यात चर्चिलेला आहे. तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तुमच्यापैकी अनेकांना अर्थशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी एक नाव जरूर ऐकलं असेल अर्थशास्त्रामध्ये, ते म्हणजे जॉन मेनॉर्ड केन्स. केन्स हा त्या शतकातला सगळ्यात महत्त्वाचा अर्थतज्ञ म्हणून ओळखला जातो. त्या जॉन मेनॉर्ड केन्स बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 हात केलेले आहेत हे आपल्याला कल्पना नाही. त्या पुस्तकामध्ये त्यांनी केलेली आहेत. केन्सने 1909 साली इंडियावरती, ते भारतामध्ये होते की लॉर्ड केन्स, त्यांना लॉर्ड केन्स म्हणायचे, ते भारतामध्ये असताना त्यांनी भारतीय वित्त व्यवस्थेवरती एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं खंडन करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथात केलेलं आहे. ते अतिशय मनोरंजक आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. तर इथे मुद्दा काय होता तुम्हाला सांगतो. ही 90 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यामुळे इश्यूज आर डिफरंट दॅन व्हॉट दे आर. Rupee has a problem again and we know, but this is a different kind of problem and that was a different kind of problem because 90 years have passed in between. 90 वर्षापूर्वी ज्यावेळी हा क्रायसिस चालला होता, रुपयाचा प्रश्न ज्यावेळी निर्माण झाला होता, त्यावेळी प्रश्न असा होता की भारतासारख्या विकसनशील देशासाठी आदर्श चलन पद्धती कोणती, असा मुद्दा होता. आणि त्यावेळी 2 पर्याय मांडले गेले होते. पहिला पर्याय होता गोल्ड स्टँडर्डचा, म्हणजे सुवर्ण परिमाण, आणि दुसरा पर्याय होता गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डचा, म्हणजे सुवर्ण विनिमय परिमाण. या दोन्हीमधला फरक अगदी सोप्या भाषेत सांगायचा, ओव्हर सिम्प्लिफिकेशन करून सांगायचा आता असं म्हणता येईल की गोल्ड स्टँडर्डमध्ये प्रत्यक्ष सोन्याच्या नाण्याचा
चलन म्हणून वापर होतो ते गोल्ड स्टँडर्ड, आणि गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये रुपयासारख्या पेपर करन्सीचा वापर होतो, परंतु त्या रुपयाला पाठबळ देण्यात येतं ते सोन्याचं पाठबळ त्याला देण्यात येतं. आणि देर इज अ कन्व्हर्टिबिलिटी, म्हणजे रुपी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू गोल्ड ॲट अ गिवन प्राईस. हे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड असं म्हणता येईल. त्यामुळे गोल्ड स्टँडर्डमध्ये प्रत्यक्ष सोन्याच्या नाण्यांचा चलन म्हणून उपयोग, आणि गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये पेपर करन्सी, रुपयाची पेपर करन्सी असेल परंतु त्याला पाठबळ असतं ते सोन्याचं असतं. हा त्यातला ढोबळ मानानं फरक सांगता येईल. त्यावेळी केन्सने अशी पोझिशन घेतली होती की भारतासारख्या विकसनशील देशासाठी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड इज द आयडियल स्टँडर्ड. भारतासारख्या विकसनशील देशासाठी चलन पद्धती जी पाहिजे ती गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डच्या स्वरूपाची पाहिजे. सुवर्ण विनिमय परिमाण असा मी मराठी शब्द त्याला वापरलेला आहे. सुवर्ण विनिमय परिमाण हे फारच योग्य आहे. त्यांनी कारण काय दिलं? त्यांनी कारण असं दिलं, केन्सने असं कारण दिलं की हे बघा की भारतासारख्या विकसनशील देशामध्ये चलन पद्धतीमध्ये लवचिकता पाहिजे, देर शुड बी फ्लेक्झिबिलिटी. आणि त्यामुळे काय होतं की जर गोल्ड स्टँडर्ड जर असेल तर देशामध्ये किती गोल्ड आहे याच्यामध्ये फार फरक करता येणार नाही, त्याच्यामध्ये वाढ होत जाणार, ती फार कमी वाढ होत जाणार. त्यामुळे चलनामधली वाढ ही मर्यादित राहते, आणि त्यामुळे चलन वाढ मोठ्या प्रमाणावर करून अर्थव्यवस्थेला गती देता येत नाही, आणि म्हणून गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड हे जास्त उपयुक्त आहे असं केन्सचं म्हणणं. केन्सने अशी भूमिका घेतल्यानंतर आपल्या देशातल्या सगळ्या लहान मोठ्या लोकांनी त्याची भूमिका ओढली, आपल्याला ती सवयच आहे, ती ओढली, आणि सगळ्यांनी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डचं समर्थन केलं. त्याला विरोध एका व्यक्तीने केला फक्त, तरुण तडफदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1923 साली भारतात परत आले, आणि 1925 साली एक फार महत्त्वाची घटना घडली. 1925 साली आपल्या देशामध्ये हिल्टन यंग कमिशन नावाचं एक कमिशन आलं होतं. हे कमिशन इतकं महत्त्वाचं होतं की त्या कमिशनच्या शिफारसीनुसार त्यानंतर 10 वर्षांनी 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेसारख्या मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यासाठी जे कमिशन आलं होतं त्या कमिशन पुढे डॉक्टर आंबेडकरांनी साक्ष दिलेली आहे, आणि त्या साक्षीमध्ये त्यांनी अशी भूमिका घेतली होती की भारतासारख्या विकसनशील देशाला गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड हे योग्य नाही, तर गोल्ड स्टँडर्ड असलं पाहिजे. आणि त्यांचा युक्तिवाद असा होता, अगदी सोप्या भाषेत सांगतो, आय एम ओव्हर सिम्प्लिफाईंग इट टेक्निकल डिटेल्स आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड विच यू विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड ऑर अप्रिशिएट, सो आय एम ट्राईंग टू ओव्हर सिम्प्लिफाय दिस, प्लीज अंडरस्टँड दॅट विथ अ caveat. आंबेडकरांचं आर्ग्युमेंट असं होतं की गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड याच्यामध्ये लवचिकता आहे, हे अगदी खरं आहे, परंतु लवचिकता, ते म्हणाले, लवचिकता हे दुधारी अस्त्र आहे. ते जसं चांगलं आहे तसं वाईटही असू शकतं. ते चांगलं केव्हा होईल? जर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता जर त्याच्यामध्ये असेल, ती त्या प्रकारे जर वापरली गेली तर निश्चितपणे चांगलं आहे. परंतु त्याचबरोबर जर सरकार बेजबाबदार असेल तर त्या लवचिकतेचा दुष्परिणाम होऊ शकतो, आणि अनिर्बंध अशी चलन निर्मिती जर एखाद्या बेजबाबदार सरकारकडून झाली तर त्यातून चलन फुगवटा आणि त्यातून महागाई ही होणार, आणि ती होणं जर टाळायचं असेल तर या चलन निर्मितीवरती कोणाचा तरी अंकुश राहिला पाहिजे. आणि तो अंकुश राहण्यासाठी ही जी रिझर्व्ह बँक तुम्ही तयार करतात, बाबासाहेबांचं असं विधान आहे, फार फार सुंदर विधान आहे ते, त्याचाच उल्लेख त्या आमच्या रंगराजनबरोबरच्या वादामध्ये झाला होता. बाबासाहेबांचं आर्ग्युमेंट असं होतं की रिझर्व्ह बँकेची तुम्ही स्थापना करणार त्यावेळी रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला किती पतपुरवठा करेल याच्यावरती काहीतरी निर्बंध असला पाहिजे. तो जर निर्बंध राहिला नाही तर अनिर्बंध चलन पुरवठा होईल, आणि त्यातून प्रचंड भाववाढ होईल, ज्यातून सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं जाऊ शकतं. हा त्यांचा मुख्य युक्तिवाद होता. त्यावेळची भाषा, आर्थिक भाषा सुद्धा वेगळी होती. मी तुम्हाला आजच्या भाषेमध्ये ते सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. ही परिस्थिती आहे 1925 सालची गोष्ट. ही 1926 साली तो रिपोर्ट सादर करण्यात आला. त्या रिपोर्टमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत बाबासाहेबांनी म्हटलेल्या, आणि त्यांनी केलेला युक्तिवाद, त्यांनी स्टेटमेंट दिलं
आणि त्यांनी टेस्टिमनी पण यांच्यासमोर त्या मंडळाच्या समोर केली होती. त्यावेळी त्याची दखल कोणी घेतली नाही. अनेक वर्ष झाली. 1990च्या दशकामध्ये काय झालं माहिती आहे का तुम्हाला? 1990च्या दशकामधले रिझर्व्ह बँकेचे सगळे अहवाल तुम्ही पहा. सगळे अहवाल जर तुम्ही पाहिले, वार्षिक अहवाल, तर त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, 1991 साली आपल्या देशामध्ये फार मोठा क्रायसिस आला होता, तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल. त्याचं वर्णन करताना काय म्हटलेलं आहे त्यांनी, रिझर्व्ह बँकेने, अर्थात त्यामध्ये मी इन्व्हॉल्व होतो, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे पहा, मनमोहन सिंगांनी 1991 साली वित्तमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिली गोष्ट काय केली, त्यांनी फिस्कल डेफिसिट कमी केलं. बरोबर, पहिली गोष्ट केली ती फिस्कल डेफिसिट कमी केलं. ते फिस्कल डेफिसिट का कमी केलं, की ते खूप वाढलेलं होतं. ते का वाढलं होतं, ते वाढलं होतं याचं कारण असं होतं की त्यावेळीच्या केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून अनियंत्रित पतपुरवठा करून घेतला होता. म्हणून तिथे रिझर्व्ह बँकेचा, त्यावेळी मी सचिव होतो आणि मी तो रेकॉर्ड सगळा काढून प्रसिद्ध केलेला आहे, तो तज्ज्ञांनी पाहावा मुद्दाम. काय झालं होतं, 1955 साल कायद्यामध्ये त्यावेळी अशी तरतूद होती, कायद्यामध्ये अशी तरतूद होती की केंद्र सरकारचं रिझर्व्ह बँकेकडे एक खातं असलं पाहिजे, ते आजही आहे. त्या खात्यामध्ये किमान 50 कोटी रुपये बॅलन्स असला पाहिजे अशी कायद्याची तरतूद आहे. तर सुरुवातीला ते सगळं ठीक वाटत होतं, पण नंतर असं वाटायला लागलं की 50 कोटीची मर्यादा जी आहे ना मिनिमम बॅलन्सची, ते काय खरं नाही आणि ती जरा अडचणीचं व्हायला लागलं गव्हर्नमेंटला. 1955 साली त्यावेळेचे वित्त सचिव, केंद्र सरकारचे वित्त सचिव आणि त्यावेळेचे रिझर्व्ह बँकेचे सचिव यांच्यामधला पत्रव्यवहार मी काढून पाहिलेला आहे, त्याच्याबद्दल लिखाणही केलेलं आहे. काय झालं त्यावेळी त्यांनी असा विचार केला की हे ॲडमिनिस्ट्रेटिव्हली इट इज व्हेरी कंबरसम, हे फार त्रासदायक आहे, मग आपल्याला याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ लाल किल्ल्यावरून भाषण करताना एक समजा पंतप्रधानांना 10 कोटी रुपयाचा, आता कोटींची संख्या खूप वाढलेली आहे, त्यावेळी 10 कोटींचं समजा त्यांना एखादी योजना जाहीर करायची आहे, त्यांनी ती योजना जाहीर केली आणि बॅलन्स फक्त 50 कोटी, म्हणजे एक्झॅक्टली 50 कोटी बॅलन्स आहे आणि 10 कोटीची योजना जाहीर केली, त्याला पैसे कुठून आणणार? मग त्यांनी आयडिया काढली. त्यांनी सांगितलं की रिझर्व्ह बँकेने ॲडहॉक ट्रेजरी बिल्स इश्यू करायचे, म्हणजे ट्रेजरी बिल्स ऑफ 91 days वेअर टू बी इश्यूड बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टू, आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट रिझर्व्ह बँक विल गिव्ह अ क्रेडिट ऑफ 10 crore रुपीज टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे त्यांनी 10 कोटीचं क्रेडिट दिलं की बॅलन्स 60 कोटी झाला, 60 कोटी झाला की 10 कोटीचा चेक दिल्यानंतर सुद्धा 50 कोटीची अट बरोबर राहते. असं करता करता त्यांनी नवीन आयडिया काढली की आपल्याला त्या कायद्याला वळसा घालून पुढे जाण्यासाठी ॲडहॉक ट्रेजरी बिलची आयडिया काढली. तुम्हाला माहिती आहे का, 1955 ते 1993 या 38 वर्षाच्या कालखंडामध्ये किती रुपयाचे ट्रेजरी बिल्स इश्यू केले गेले तुम्हाला माहिती आहे का? 1,08,000 कोटी रुपयाचे ट्रेजरी बिल्स इश्यू करण्यात आले. म्हणजे काय की रिझर्व्ह बँकेला कामधेनूचं स्वरूप आलं होतं. ज्या वेळी रिझर्व्ह बँकेकडनं केंद्र सरकारला पतपुरवठा कमी पडला की रिझर्व्ह बँकेला सांगा, रिझर्व्ह बँकेला साकडं घालायचं आणि मग रिझर्व्ह बँक ते क्रेडिट इश्यू करणार, असं ते कामधेनूचं स्वरूप रिझर्व्ह बँकेला आलं होतं. त्याच्यावरती नंतर बंदी आणण्यात आली. मग 1993 साल नंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यामध्ये एक फॉर्मल ॲग्रीमेंट करण्यात आलं. त्या ॲग्रीमेंटप्रमाणे केंद्र सरकारला रिझर्व्ह बँक किती क्रेडिट देणार याच्यावरती सिलिंग घालण्यात आलं आणि ते आज तागायत अजूनही ते सिलिंग आहे. आणि याची सूचना, या धोक्याची सूचना त्याच्या 70 वर्ष आधी डॉक्टर आंबेडकरांनी दिली होती. त्याच्यावरती उपाययोजना करायला आपल्याला 70 वर्ष लागले, पण ती उपाययोजना केल्यानंतर सुद्धा ती उपाययोजना कोणी सुचवली होती त्याचा उल्लेख करण्यात येत नाही आणि त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय डॉक्टर आंबेडकरांना दिलं जात नाही. ही आपली खंत आहे आणि आपली खंत असावी. इथे मुद्दा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आर्थिक लिखाण जे आहे ते शाश्वत मूल्य असलेलं लिखाण आहे, टाईमलेस ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं आहे. परिस्थिती कितीही बदलली तरी वेगळ्या संदर्भात त्यामध्ये जी मूल्य आहेत, आर्थिक मूल्य त्या लिखाणामध्ये आहेत, त्याचं मोल आजही तेवढंच आहे. ज्यावेळी ते करण्यात आलं होतं त्यावेळी होतं तेवढंच मूल्य आजही आहे, असं मला मुद्दाम सांगायचं वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांना परत आल्यानंतर त्यांनी ज्यावेळी हे पुस्तक छापलं प्रॉब्लेम ऑफ रुपी, त्यानंतर त्यांना त्याचा भाग 2 छापायचा होता आणि त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलं होतं भाषणामध्ये की मला ते जे पुस्तक आहे त्याचं नामकरण परत त्यांनी नवीन नावाने छापलं, हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग या नावाने ते पुस्तक छापलं त्यांनी. प्रॉब्लेम ऑफ रुपी नंतर जे छापण्यात आलं त्याचं शीर्षक हिस्ट्री ऑफ
करन्सी अँड बँकिंग इन इंडिया असा आहे. तर पार्ट 1 म्हणजे ही रिप्रोड्यूस म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी त्यांनी परत छापलं, हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग पार्ट 1 या नावानं. त्यांना पार्ट 2 मध्ये 1921 पासून पुढची जी डेव्हलपमेंट आहे ती त्यांना पार्ट 2 मध्ये करायची होती, पण दुर्दैवानं त्यांना ते करायला कधी वेळ झाला नाही, त्यामुळे तो पार्ट 2 जो अपेक्षित होता तो काही येऊ शकला नाही. 1923 साली बाबासाहेब भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या कामगिरीला सुरुवात केली आणि विविधलक्षी कामगिरी केलेली आहे. दुसऱ्या टप्प्यावर भारतामध्ये आल्यानंतर सार्वजनिक कार्याला त्यांनी 1924 साली त्यांनी झोकून घेतलं. त्यानंतर त्यांना अर्थशास्त्रावरती पुस्तकं लिहिता आली नाहीत, मात्र त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीवरती त्याचा फार मोठा ठसा, अर्थतज्ञ म्हणून ठसा उमटलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्याबद्दल आता मी बोलणार आहे. 1924 साली बाबासाहेब परत आले. 1926 साली बाबासाहेब आंबेडकरांची त्यावेळच्या प्रांतिक असेंब्लीमध्ये प्रांतिक काउन्सिलमध्ये बॉम्बे प्रॉव्हिन्स जे होतं त्या प्रॉव्हिन्सच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये त्यांची नियुक्त सभासद म्हणून त्यांची निवड झाली 1926 साली. आणि 10 वर्ष ते काउन्सिलमध्ये होते, 5 वर्ष काउन्सिलमध्ये होते. 1937 साली ज्यावेळी पहिल्या निवडणुका झाल्या, प्रांतिक विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर असेंब्ली झाली, प्रांतिक असेंब्ली आली, त्या असेंब्लीमध्ये ते निवडून आलेले सदस्य म्हणून होते. त्यामुळे त्यांनी जवळजवळ 10-12 वर्ष त्यांनी त्या काउन्सिल आणि असेंब्लीमध्ये काम केलं आणि त्यांनी अनेक महत्त्वाची बिलं आणली. त्यापैकी 3 बिलं फार महत्त्वाची आहेत, त्याबद्दल मला मुद्दाम सांगायचं वाटतं. पहिलं आहे ते खोती सिस्टमबद्दलचं. खोती पद्धती कोकणामध्ये जी वेठ बिगारीची पद्धत होती, याच्यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर शोषण केलं जात होतं. त्या खोती पद्धतीविरुद्ध ती खोती पद्धत रद्दबातल करावी म्हणून त्यांनी विधानसभेच्या बाहेर आंदोलन केलं आणि विधानसभेमध्ये त्यांनी तसा ठराव आणला आणि दोन्ही प्रकारे त्यांनी प्रयत्न करून शेवटी खोतीची सिस्टम ही त्यांनी रद्द करवून घेतली. अनेक वर्षानंतर ती रद्द करण्यात आली. तिथे तुम्हाला एक गंमत सांगतो की बाबासाहेबांचा जो लढा होता तो सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी होता आणि तो खोतांच्या विरुद्ध होता. त्यामध्ये काही खोतही सामील झाले होते. आता सुरेंद्र नाना टिपणीस हे खोत स्वतः वाचून सुद्धा खोतांच्या विरुद्ध ते उभे राहिले बाबासाहेबांच्या बरोबर. इथे एक हिस्टॉरिक गंमत तुम्हाला सांगतो. लोकमान्य टिळक हे स्वतः खोत होते. 1893 ते 1899 या 6 वर्षाच्या काळामध्ये खोतांचा ज्यावेळी ब्रिटिश सरकारशी संघर्ष झाला त्यावेळी खोतांची बाजू घेऊन ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लोकमान्य टिळकांनी आपली लेखणी चालवली आणि लढा चालवला खोतांच्या वतीनं. मात्र ज्यावेळी खोत आणि शेतकरी किंवा लँडलेस लेबरर, ज्यांच्याकडे जमीन जुमला काही नाही असे मजूर, शेतमजूर आणि खोत असा संघर्ष ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी खोतांच्या विरुद्ध लढायला कोण होते? त्यावेळी लढायला बाबासाहेब आंबेडकर होते. आणि आपण तेली तांबोळ्यांचे नेते कोणाला म्हणतो? लोकमान्य टिळकांना. आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांना तेली तांबोळ्यांचे नेते म्हणतो का? नाही, आपण त्यांना म्हणत नाही. आपण त्यांना दलितांचे नेते म्हणतो. हा विरोधाभास आहे, ही आपल्या समजण्यामधली चूक आहे. हा एक विरोधाभास फक्त तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. जाता जाता त्यांनी खोती सिस्टम विरुद्ध जे आंदोलन केलं त्याची परिणती शेवटी 1949 साली खोती पद्धत रद्द करण्यामध्ये झालं. आणखी एक आंदोलन त्यांनी जे विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये केलं आणि बाहेर सभागृहाच्या बाहेर केलं ते म्हणजे महार वतन रद्द करण्याचा जो कायदा, त्याचं बिल त्यांनीच मांडलं होतं. महार वतन हा कायदा फार महत्त्वाचा होता कारण त्याच्यामध्ये महार समाजातून आलेल्या लोकांना, आता बलुता हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, दे वेर बाय लॉ दे वेर ट्रीटेड ॲज इन्फेरियर विलेज सर्वंट. किंवा 1874 सालचा एक कायदा आहे इन्फिरियर विलेज सर्वंट ॲक्ट असं काहीतरी त्याचं नाव आहे. त्या कायद्यानुसार महार समाजातल्या लोकांना सर्व प्रकारची कामं सर्व वेळ करायची, सर्व वेळ सर्व प्रकारची सगळी कामं करायची आणि त्याबद्दल कोणीही त्यांना मेहनताना द्यायचा नाही. म्हणजे ही अतिशय चमत्कारिक पद्धत. त्यांना काय होतं? त्यांना अधिकार दिला होता. त्यांना काय दिलं होतं? वेतन म्हणून. त्यांना वेतन म्हणून जमिनीचा एक तुकडा वतन
महारी वतन त्याला म्हणायचे, महार वतन त्यांना दिलं होतं, त्याच्यात ते स्वतःला वतनदार समजायचे. आणि दुसरा काय अधिकार दिला होता? बलूत मागण्याचा अधिकार. म्हणजे त्यांनी घरोघर जाऊन अक्षरशः भीक मागायची, घरोघर जाऊन त्यांनी शिधा वगैरे लोकांच्याकडनं घ्यायचा, हा त्यांचा अधिकार म्हणून त्यांना दिला गेलेला होता. आणि त्याच्यामध्ये या मोठ्या समाजामध्ये काय म्हणता येईल, आत्मविश्वास हा पूर्णपणे गमावलेला होता, स्वाभिमान हा पूर्णपणे या समाजाने गमावलेला होता. तो त्यांना देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रयोग केला तो म्हणजे महारवतन रद्दबातल करायचा. आम्हाला हे नकोच महारवतन. आता हे महारवतन ज्यांना त्याचा थोडा बहुत फायदा होत होता त्यांनी प्रश्न विचारला, मग आम्ही खायचं काय, असा प्रश्न आहे. तर त्यासाठी त्यांनी वेगळे उपाय सुचवले. पण मुद्दा असा होता की स्वाभिमान हा भाकरीपेक्षा सुद्धा स्वाभिमान महत्त्वाचा आहे, हे डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि महारवतनाविरुद्ध त्यांनी जो लढा दिला तो शेवटी अनेक वर्षानंतर 1949 साली तो फलद्रूप झाला. त्याकडे होतं तिथे जाता जाता मला आणखी मुद्दाम सांगायचं वाटतं की त्यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये असताना एक अतिशय महत्त्वाचं विधेयक मांडलं होतं. पण दुर्दैवानं त्या विधेयकाची चर्चाच होऊ शकली नाही. आणि म्हणून ते BAWS जे आहे, बाबासाहेब आंबेडकर रायटिंग द स्पीचेस, त्याच्यामध्ये उल्लेख सुद्धा नाही त्याचा. दिस इज बॉम्बे मनी लेंडर्स बिल. तिथे शहरी गरीब लोकांना, अर्थात ग्रामीण गरीब आहे त्यामध्ये आहेत, पण शहरी गरीब लोकांना जो पठाणांचा जो जाच होता मनी लेंडर्सचा, ज्याच्यातून अनेक पिढ्या बर्बाद झालेल्या होत्या, त्यांना दिलासा देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी बॉम्बे मनी लेंडर्स बिल नावाचं बिल 1928 साली पहिल्यांदा मांडलं होतं. आणि हे जे बिल होतं त्याच्यामध्ये फार महत्त्वाच्या तरतुदी होत्या. त्याच्यामध्ये म्हणजे आज सुद्धा आधुनिक वाटतील अशा तरतुदी त्या बिलामध्ये आहेत. उदाहरणार्थ, प्रत्येक धनकोने प्रत्येक ऋणकोला पासबुक दिलं पाहिजे. आपल्याला पासबुक असतं ते डिपॉझिट अकाउंटचं असतं, लोन अकाउंटचं आपल्याला पासबुक हे नसतं, पासबुक नसतं. आता तर पासबुकही गेलं म्हणा, पण जे होतं त्यावेळी ते डिपॉझिट अकाउंटचं होतं, लोन अकाउंटचं पासबुक नसतं, राईट. त्यांनी असं म्हटलं होतं की प्रत्येक धनकोने प्रत्येक ऋणकोला पासबुक दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये एंट्रीज करायच्या की किती लोन घेतलं, किती त्याच्यावरचं व्याज दिलेलं आहे. कारण इथे अशिक्षित इतकं प्रमाण होतं की 5 रुपये कर्ज घेतलं होतं एकेकाळी एखाद्या व्यक्तीने, तर त्याच्या 4-5 पिढ्यांनी त्याच्याकडे काम करत राहायचं आणि वर्षभर बॉन्डेड लेबरसारखं काम करायचं. आणि अशी पिळवणूक, आणि तिथे कोणाचंच काय शिक्षण नसल्यामुळे कोणाचंच काही चालत नव्हतं त्याच्यावरती, कारण कागदोपत्री काहीच नव्हतं. कागदपत्र होते ते सगळे सावकारांनी तयार केलेले. म्हणून त्यांनी ते बिल मांडलं होतं. म्हणजे आपण नंतरच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल विदर्भातल्या आत्महत्यांच्या वेळी त्यावेळच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही ढोपरापासून सोलून काढू वगैरे सावकारांना अशा प्रकारची विधानं केली. पण इतक्या वर्षामध्ये अजून कधीही सावकारी प्रतिबंधक बिल आलेलं नाही. आणि ते पहिलं जे आलं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं होतं आणि 1928 साली आणलं होतं. हे जाता जाता तुम्हाला नमूद करावं वाटतं. त्यांची दुसरी कामगिरी जी आहे अर्थतज्ञ म्हणून, ती अर्थप्रशासकाची कामगिरी आहे आणि एका नेत्याची कामगिरी आहे. ती आहे लेबरच्या क्षेत्रामध्ये. लेबरच्या क्षेत्रामध्ये त्यांचं जे काम आहे ते फार महत्त्वाचं आहे. 1920च्या दशकामध्ये मुंबईमध्ये अनेक संप झाले. त्यावेळी डाव्या चळवळीचं सगळं प्राबल्य होतं. सगळ्या कामगार युनियन्स ज्या होत्या त्या सगळ्या डाव्या चळवळीच्या अंडर होत्या. 1924, 25, 26, 1929 या 4 वर्षामध्ये अनेक संप झाले. त्या सगळ्या संपांना डॉक्टर आंबेडकरांनी विरोध केला होता, फार विरोध केला होता. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांवरती कामगार विरोधी असा शिक्का मारला गेला होता. 1934 साली डॉक्टर आंबेडकर हे बॉम्बे म्युन्सिपल कर्मचारी संघ जो आहे त्याचे अध्यक्ष झाले. त्याचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी या विषयावरती बोलायला सुरुवात केली प्रकटपणे. मग त्यावेळी त्यांना विचारलं होतं की तुम्ही का पाठिंबा देत नाही या संपांना. त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे संप आहेत हे सगळे संप राजकीय हेतूने प्रेरित झाल्यामुळे आहेत आणि त्यातून दलित कामगारांचं झालं तर नुकसानच होईल. त्यामुळे मी दलित कामगारांना सांगतो की तुम्ही या संपात मुळीच सहभागी होऊ नका. 2 वर्षानंतर 1936 साली त्यांनी जो पहिला राजकीय पक्ष काढला, 1935च्या ॲक्टप्रमाणे इलेक्शन्स अनाऊन्स झाल्या, प्रोव्हिन्शियल इलेक्शन. त्या अंतर्गत 1936 साली डॉक्टर आंबेडकरांनी पहिला राजकीय पक्ष काढला. त्याचं नाव होतं इंडिपेंडंट लेबर पार्टी, स्वतंत्र मजूर पक्ष. त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाने त्यांना विचारलं होतं स्वतंत्र मजूर पक्षाची आवश्यकता काय.
त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की या सगळ्या ज्या ट्रेड युनियन्स आहेत, कामगारांच्या ज्या संघटना आहेत, त्या कामगारांच्या हक्काबद्दल लढतात हे अगदी बरोबर आहे, परंतु कामगारांचे माणूस म्हणून जे हक्क आहेत त्यासाठी कोण लढणार आहे? त्यासाठी लढण्यासाठी इंडिपेंडंट लेबर पार्टीची गरज आहे. कारण कामगार संघटना या जात मानतच नाहीत, म्हणजे गृहीतच धरतात की हा असा इश्यूज नाही. त्यांनी उदाहरणं देऊन दाखवलेलं आहे की कुठल्या मिलमध्ये कशा प्रकारचे जॉब मागासवर्गीयांना अजिबात देण्यात येत नाहीत त्यांच्या जातीमुळे, हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यांनी हेही दाखवून दिलं की कामगारांचे माणूस म्हणून जे हक्क आहेत त्या हक्कांची पायमल्ली जी कामगार संघटनाकडनं होते आहे किंवा गळचेपी जी होते आहे त्यावर उतारा म्हणून त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली. आणि त्यानंतर 1939 साली आपल्या देशात एक फार मुंबई प्रांतामध्ये, त्यावेळच्या मुंबई प्रांतामध्ये एक फार मोठा संप झाला होता. संप करण्याचा म्हणजे संप करण्याचा अधिकारच काढून घेणारा एक कायदा आणला होता, ज्याला काळा कायदा म्हणायचे. इंडस्ट्रियल लेबर अमेंडमेंट असं काहीतरी त्याला टेक्निकल नाव होतं. पण बेसिकली तो कायदा असा होता की संप करण्याचा कामगारांचा अधिकारच हिरावून घेण्याचा तो कायदा होता. तसं बिल आणण्यात आलं आणि मग मात्र बाबासाहेब चवताळून उठले. कारण बाबासाहेब खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी होते. संप करणं हा अधिकार आहे कामगाराचा आणि तो अधिकार सरकार कुठल्याही प्रकारे काढून घेऊ शकत नाही, ही त्यांची भूमिका होती. म्हणून त्यांनी त्या संपाला नुसताच पाठिंबा दिला असं नाही, तर त्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन त्या जो एकत्र संप केला त्याचं नेतृत्व करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आघाडीवर होते आणि तो संप यशस्वीरित्या त्यांनी करून तो काळा कायदा हा होऊ दिला नाही. त्याचाच परिणाम असा झाला की बाबासाहेब आंबेडकरांना कामगार नेते म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठी मान्यता मिळायला लागली. 1936 ते 1942 या कालखंडामध्ये. 1942 साली ज्यावेळी ब्रिटिशांनी पहिलं मंत्रिमंडळ तयार केलं आपल्या देशामध्ये, ज्याला व्हॉइस रॉयज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणत होते, त्या मंत्रिमंडळामध्ये, त्याला मंत्रिमंडळ म्हणत नव्हते पण ते मंत्रिमंडळच होतं, ते भारतासाठी केलेलं 15 जणांचं मंत्रिमंडळ, त्याला व्हॉइस रॉयज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणायचे. त्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवरती बाबासाहेबांची निवड मंत्री म्हणून झाली. हा एक पहिला मोठा टप्पा त्यांनी गाठलेला आहे. आता हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्या 15 लोकांच्या मंडळामध्ये 6 युरोपियन्स होते आणि उरलेले 9 होते ते भारतीय होते. परंतु पहिल्यांदा लोकनेता म्हणून मान्यता असलेला, नुसताच पूर्वाश्रमीचा अस्पृश्य म्हणून नाही तर लोकनेता असलेला पहिला झालेला मंत्री, ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांना 1942 साली त्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर त्यांच्याकडे खातं कोणतं दिलं होतं माहिती आहे का? लेबरचं खातं दिलं होतं. मुख्य खातं त्यावेळी लेबर. त्यावेळी ते लेबर मेंबर म्हणायचे. प्लॅनिंग कमिशनचं कसं मेंबर प्लॅनिंग कमिशन, देर इज मिनिस्टरियल जॉब, इज द लेबर प्लॅनिंग कमिशन. लेबर मेंबर म्हणजे लेबर मिनिस्टर त्यावेळेचे, ही वॉज द लेबर मिनिस्टर. पण लेबर मिनिस्ट्री बरोबर त्यांच्याकडे आणखी एक फार महत्त्वाचं खातं होतं, CPWD म्हणजे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, ज्याला आपण पॉवर सेक्टर म्हणतो. तर पॉवरचं केवढा मोठा मंत्रालय आहे. पॉवर सेक्टर त्यांच्याकडे होता, वॉटर मॅनेजमेंट त्यांच्याकडे होतं आणि डॅम्स वगैरे बांधण्याची रिव्हर मॅनेजमेंटचं काम त्यांच्याकडे होतं. वॉटर मॅनेजमेंटचं काम आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं बरंचसं काम त्या मंत्रिमंडळाकडे, त्या यांच्याकडे, बाबासाहेबांच्याकडे होतं. त्यांनी मजूर मंत्री म्हणून केलेली कामगिरी तुम्ही पहा. आपल्याला सगळ्यांना म्हणजे त्यांची कामगिरी सगळी आपल्याला विसरू सांगता येणार नाही, आपल्याला तेवढा वेळ नाही. पण एक साधी गोष्ट सांगतो, आपल्या देशामध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कोणी तयार केली? आपल्याला सगळ्यांना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज माहिती आहे, आपल्या सगळ्यांचा संबंध आला. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आपल्या देशामध्ये पहिले मजूर मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले आहेत. बहुतेक लोकांना हे माहीत नाही. स्किल डेव्हलपमेंट, आता आम्ही इतके उच्च स्वराने स्किल डेव्हलपमेंटबद्दल बोलतो आहोत. स्किल डेव्हलपमेंटचा पहिला प्रयोग शासकीय पातळीवर कोणी केला? हा डॉक्टर आंबेडकरांनी लेबर मिनिस्टर म्हणून केलेला आहे. आणि केंद्र सरकार, ट्रेड युनियन्स आणि कामगार यांची त्रिपक्षीय वाटाघाटींची जी यंत्रणा आज सुद्धा कार्यरत आहे, ती यंत्रणा, त्याचं काय म्हणता येईल, त्याची सुरुवात करण्याचं काम जे आहे ते डॉक्टर आंबेडकरांनी मजूर मंत्री म्हणून त्यावेळी केलेलं आहे. हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं. पॉवर सेक्टरचे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम तुम्ही पहा. म्हणजे दिस इज अनबिलिव्हेबल. आपल्याला हे माहिती नाही आहे आणि हे माहिती असायला पाहिजे. त्यांनी मोठे मोठे डॅम्सचं काम केलं. म्हणजे
अमेरिकेमध्ये टेनेसी व्हॅली हा जो मोठा प्रकल्प आहे त्या धर्तीवर दामोदर व्हॅली प्रकल्प करून टेनेसी व्हॅलीचा जो मुख्य इंजिनियर होता त्या इंजिनियरला भारतामध्ये बोलवण्याचं काम हे आंबेडकरांनी केलेलं आहे. त्याचे सगळे टेक्निकल डिटेल, मंत्री लोक टेक्निकल डिटेल्समध्ये जात नाही असं म्हटलं जातं आता. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर त्या सगळ्या टेक्निकल डिटेल्समध्ये जात असत आणि हिराकुंड आणि दामोदर व्हॅली हे दोन्ही प्रकल्प हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत. त्यावेळी त्यांनी रिव्हर मॅनेजमेंटचं जे काम केलेलं आहे ते सुद्धा अतिशय लक्षणीय आहे. आणि इतकं प्रचंड काम त्यांनी त्यावेळी मजूर मंत्री म्हणून केलं आणि इतर या खात्याचे मंत्री. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री व्हावं याच्यामध्ये एक फार मोठा ऐतिहासिक न्याय आहे असं मला वाटतं. आणखी जे काम आहे ते जाती व्यवस्थेबद्दलचं आहे. Dr. Ambedkar was the first economist who analyzed the adverse effect of the caste system on economic growth and economic development. He was the first one. कारण तोपर्यंत समाजशास्त्राच्या दृष्टीनं जातीचा विचार करणं, जाती संस्थेचा विचार करणं हा एक भाग, परंतु आर्थिक दृष्टीनं जातीचा विचार करण्याचं काम आपल्या देशामध्ये पहिल्यांदा करणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी 1936 साली ॲनाहिलेशन ऑफ कास्ट नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे. माझ्या मते बुद्ध आणि धम्मा ही नंबर 1 आणि नंबर 2 इज ॲनाहिलेशन ऑफ कास्ट. त्यांनी हे भाषण लिहिलं होतं, जाती निर्मूलन असं त्याचं मराठी भाषांतर होईल, ॲनाहिलेशन ऑफ कास्ट. 1936 साली पंजाबमधल्या जातपात तोडक मंडळाने त्यांना व्याख्यानासाठी बोलवलं होतं आणि त्या जातपात तोडक मंडळाने सांगितलं की तुमचं भाषण तुम्ही लिहून पाठवा. त्यांनी ज्यावेळी ते लिहून पाठवलं त्यांनी ते वाचल्यानंतर ते हादरलेच, कारण त्यांना थोडंसं इकडे तिकडे छोटं मोठं काम करायची सवय होती. हे मूलगामीच सगळी व्यवस्थाच बदलणारं भाषण ते होतं. त्यामुळे त्या जातपात तोडक मंडळाने सांगितलं की हे आम्हाला काय भाषण चालणार नाही, तुम्ही असं करा, हा पॅरेग्राफ कट करा, हा डिलीट करा, हा जरा मॉडिफाय करा, मग आपण ठेवू कार्यक्रम. बाबासाहेबांनी सांगितलं अजिबात नाही, एक शब्द मी त्यातला बदलणार नाही, तुम्हाला पाहिजे तर घ्या, नसेल तर मी ते प्रसिद्ध करतो, मी येतच नाही. मग शेवटी ते भाषण कधी झालंच नाही, पण त्यांनी या सगळ्या पत्रव्यवहारासह ते भाषण प्रसिद्ध केलेलं आहे. पुस्तक म्हणून छोटंसं पुस्तक आहे ॲनाहिलेशन ऑफ कास्ट. ते प्रत्येकाने वाचावं. अप्रतिम, म्हणजे त्यांच्या स्कॉलरशिपचा अप्रतिम नमुना आहे. त्यामध्ये त्यांनी ही सगळी मांडणी केलेली आहे की जाती व्यवस्थेचा आपल्या आर्थिक विकासावर कसा दुष्परिणाम झालेला आहे ते त्यांनी विस्तारानं त्याच्यामध्ये अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं, अतिशय रिगरस म्हणता येईल अशा पद्धतीनं त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि त्यावेळी त्यांचा महात्मा गांधींच्या बरोबर तर अनेक वेळा वाद झाला. पहिला वाद तर त्यांचा आंबेडकरांचा महात्मा गांधींच्या बरोबर पहिला वाद तर 1932 साली राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये अक्षरशः ते हमरीतुमरीवर दोघे आले होते. तो आधीचा भाग 36 साली त्यांनी लिहिल्यानंतर, हे ॲनाहिलेशन कास्ट लिहिल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांचा एक त्यावेळी न्यूजपेपर होता, पाक्षिक होतं, यंग इंडिया नावाचं, त्याचं नाव नंतर हरिजन करण्यात आलं. त्या हरिजनमध्ये त्यांनी लेख लिहिला बाबासाहेबांच्या पुस्तकाविरुद्ध आणि विस्तृत लेख 2 लेख लिहिले गांधीजींनी या पुस्तकाच्या विरुद्ध, ॲनाहिलेशन ऑफ कास्ट विरुद्ध. आणि मग त्याचं उत्तर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. ते सगळं मुळातूनच प्रत्येकाने वाचलं पाहिजे, इतकं ते महत्त्वाचं आहे आपल्या देशासाठी आणि आपल्या एकंदरीत सिस्टमसाठी. त्याच्यामध्ये सगळ्या मुद्द्यांना मी स्पर्श करणार नाही, पण एक फार मुद्दा महत्त्वाचा मी सांगतो की त्यावेळीपर्यंत तरी महात्मा गांधींनी वर्णाश्रम व्यवस्थेचं समर्थन केलं होतं. हा इतिहास आहे, म्हणजे हे मी माझ्या पद्धतीचं सांगत नाही, हा त्यांच्या लेखामधला आणि त्यांच्या याचा आशयच मी तुम्हाला सांगतोय. इथे मी पदरचं काहीही सांगत नाही आहे. महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की प्रत्येक देशामध्ये श्रमविभागणी व्हायलाच लागते, डिव्हिजन ऑफ लेबर. त्यामुळे आपल्या देशामध्ये जी श्रमविभागणी आहे, चातुर्वर्ण्याची जी व्यवस्था आहे, ती एक प्रकारची श्रमविभागणीच आहे. म्हणजे ब्राह्मणांनी अमुक प्रकारचं काम करावं, हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ही जी चातुर्वर्ण्याची कल्पना आहे ही काय श्रमांची विभागणी आहे. म्हणजे डोक्याने लागणारं काम जे आहे, बुद्धिमत्तेचं काम आहे ते ब्राह्मणांनी करावं, ज्याला डोकं लागत नाही परंतु शक्ती लागते ते काम क्षत्रियांनी करावं, ज्याला चातुर्य लागतं ते काम वैश्यांनी करावं व्यापाराचं, आणि जे कुठलंही काम करायला नालायक आहे त्यांनी चतुर्थ वर्ण स्वीकारा, सेवेचं कामगिरी त्यांनी करावी, अशी जी रचना अभिप्रेत आहे त्याचं समर्थन महात्मा गांधींनी केलं होतं. आणि ते म्हणाले होते की ही श्रमविभागणी आहे. त्याच्यावरती बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर जे आहे ते मला मुद्दाम सांगायचं आहे. बाबासाहेब म्हणाले दिस इज नॉट डिव्हिजन ऑफ लेबर. म्हणजे आता बाबासाहेबांना महात्मा गांधींनी अर्थशास्त्र शिकवावं हा एक चमत्कारिक योगायोग आहे. ते असं म्हणाले की आय नो दॅट डिव्हिजन ऑफ लेबर इज अ टाइम ऑनर्ड प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, but what is implicit here
is not the division of labor. What is superimposed on division of labor is division of laborers. कारण एखाद्या ब्राह्मणाचा मुलगा हा कितीही टाकाऊ असला तरी त्याचा पौरोहित्याचा अधिकार कोणी काढून घेत नव्हतं. त्या उलट एखाद्या महाराचा मांगाचा मुलगा हा बृहस्पती जरी असला विद्वत्तेने तरी त्याला कोणी पौरोहित्याचं काम देत नव्हतं. तो ज्या जातीत जन्माला आलेला असेल त्या जातीला नेमून दिलेलं कामच त्यांनी केलं पाहिजे. ही श्रमविभागणी नाही, ही श्रमिकांची विभागणी आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा युक्तिवाद जो आहे तो शेवटी सर्वात जास्त प्रभावी ठरला. आणि डेमॉन्स्ट्रेटेड दॅट इट वॉज नॉट, इट इज नॅचरल, द डिव्हिजन ऑफ लेबर इज नॅचरल, बट व्हॉट वी हॅव इज अन अननॅचरल division of laborers which is superimposed on the division of labor. There is nothing wrong in division of labor, but there is everything wrong in division of laborers based on the caste into which they are born. हा सगळा जो युक्तिवाद आहे तो सुद्धा आपण पाहावा असा आहे. अत्यंत महत्त्वाचा असा तो युक्तिवाद आहे. शेवटचा एक मुद्दा फक्त की बाबासाहेब आंबेडकरांचं हे सगळं जे कार्यकर्तृत्व आहे त्याची मी केवळ एक झलक आपल्याला दिलेली आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी घटना लिहिल्यानंतर घटनेचं ज्यावेळी फायनल रीडिंग ज्यावेळी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये झालं त्यावेळी त्यांनी जो इशारा दिला होता तो अतिशय महत्त्वाचा आहे. 25 नोव्हेंबर 1949 या दिवशी त्यांनी शेवटचं प्रेझेंटेशन केलं घटनेवरती, घटनेच्या मसुद्यावरती कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये. तर त्यावेळी त्यांनी जे म्हटलं होतं ते वाक्य मला मुद्दाम वाचून दाखवायचं वाटतं, कारण ते त्यावेळी जे ते म्हटले ते आजही तितकंच उपयुक्त आणि तितकंच महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले, ऑन द 26 जानेवारी 1950 वी आर गोइंग टू एंटर into a life of contradictions in politics. कारण त्या दिवशी आपण प्रजासत्ताक होणार झालो. त्याच्या आधी ते म्हटलेले आहेत की ऑन 26 जानेवारी 1950 we are going to enter into a life of contradictions. In politics we will have equality, and in social and economic life we will have inequality. In politics we will be recognizing the principles of one man, one vote, and one vote, one value. In our social and economic life, we shall, by reason of our social and economic structure, continue to deny the principle of one man, one vote. How long shall we continue to deny this equality in our social and economic life? How long shall we continue to live this life of contradictions? If we continue to deny it for long, we will do so by putting our political democracy in peril. We must remove this contradiction at the earliest possible moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy. राजकीय ही जी समता आपण स्थापन केलेली आहे डेमोक्रेसीच्या माध्यमातून, त्याला जर आर्थिक आणि सामाजिक समतेचं परिमाण दिलं गेलं नाही तर असमतेच्या मुळे ज्यांच्यावरती पिढ्यानपिढ्या अन्याय झालेला आहे असे लोक ही व्यवस्था उधळून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आपल्यामध्ये ही जी कॉन्ट्रडिक्शन आहे की राजकीय पातळीवरती प्रत्येक व्यक्तीला एक मत आणि ही समता राजकीय पातळीवर जी आहे ती केवळ राजकीय पातळीपुरती सीमित राहता कामा नये, ती आर्थिक आणि सामाजिक पातळीवर सुद्धा आली पाहिजे. ती आली नाही तर त्याचे भयंकर दुष्परिणाम होतील हे भविष्य त्यांनी घटनेवरती शेवटचं भाषण करताना मांडले होते. आणि मला असं वाटतं की त्या मुद्द्यावरती मला इथे थांबायचं आहे, कारण हा जो इशारा त्यांनी दिला होता त्याची प्रचिती आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारे आजही येते आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान तुम्ही त्यांच्याबरोबर वेदर यू ॲग्री विथ हिम ऑर नॉट, it is important enough for you to understand the potent of what he is saying and think about it and do the needful. I certainly hope and pray that this brief lecture that I have had today has given you some desire, some idea to look into the economic thoughts and philosophy of Dr. Babasaheb Ambedkar. And if you do that, I would certainly feel very happy if
some of you are inspired to look into it further and come up with some original contribution, some original comment on the issues which are impregnating our country even today. आयोजकांनी इथे येऊन तुमच्या सगळ्यांची बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्या सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. आपण सगळ्यांनी शांत चित्ताने माझं भाषण ऐकून घेतलं आणि क्लिष्ट विषयावरचं भाषण असून सुद्धा आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि या महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या दैदिप्यमान वाटचालीला मानवंदना देत असतानाच यानंतरच्या वाटचालीसाठी माझ्या सर्व सदिच्छा मी तुम्हाला देतो. याची वाटचाल तितकीच किंबहुना आणखी जास्त दैदिप्यमान अशा स्वरूपात होत राहील अशी आशा व्यक्त करून मी इथे माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.